Good morning, students. Today I have studied the new topic systematic of living organisms. Before we studied the systematic of living organisms, we should learn the deleted portion of this topic, that is systematic, that is 2.1, 2.2, 2.3, 2.4, 2.5, 2.6, 2.7, 2.8, 2.9, 2.10, 2.11 and 2.12, that is nomenclature. Here is the deleted portions of the new session 2020 and 2021. Then we learn the 2.13 content salient features of five kingdom systems. आपल्याला 2020 आणि 21 या सेशनमध्ये जे 25% आपला सिलेबस कपात झालेला आहे, तर हा कपात झालेला सिलेबस म्हणजे 2.1 पासून तर 2.12 पर्यंत हा सिलेबस आपल्याला डिलीटेड पोर्शनमध्ये गेलेला आहे. आता आपण 2.13चा हा सिलेबस बघणार आहोत. तर 2.13 मध्ये नेमकं काय आहे? बिफोर वी स्टडीड दी 2.13 किंगडम मोनेरा, we can learn the know about the scientist Carl Linnaeus classified living organism in a two kingdom based on mode of nutrition. Whether they are migratory, sedentary, etc. But these broad classifications as classification of kingdom Plantae and kingdom Animalia was found inadequate. जे याच्यापूर्वी 5 किंगडम सिस्टीम येण्यापूर्वी कार्लस लिनियस या शास्त्रज्ञांनी काय केलं होतं, 2 किंगडम सिस्टीम बनवली होती, जे की न्यूट्रिशनवर होती. मायग्रेटरी अँड सेडेंटरी या फॉर्मवर त्यांनी बनवलेली होती. नंतर प्लांट आणि किंगडम म्हणजे जे प्राणी आहेत आणि वनस्पती आहेत, हे संपूर्ण त्यामध्ये इन्व्हॉल्व होत नव्हते, त्याच्यामध्ये ॲडजस्ट होत नव्हते. It could not be classified the organism that show characters of both the kingdoms of for X bacteria, fungi, euglena, etc. Hence, to avoid confusion, scientist R.H. Whitaker 1969 proposed 5 kingdom system of classification. This system shows the phylogenetic relationship between the organism and organism. The 5 kingdoms are. कार्लस लिनियसने जे टू किंगडम सिस्टीम बनवली होती, ते त्यामध्ये बॅक्टेरिया असेल, फंगाय असेल, युग्लिला आहे, हे कुठंच त्यामध्ये ॲडजस्ट होत नव्हते. म्हणून याचेच अपडेट आवृत्ती R.H. व्हिटकर या शास्त्रज्ञाने 1969 बनवली आणि त्यालाच नाव दिलेलं आहे 5 किंगडम सिस्टीम. त्या 5 किंगडम सिस्टीममध्ये सर्वात पहिले किंगडम कोणता आहे, ते तर किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंगाय आणि किंगडम ॲनिमलिया. ह्या 5 किंगडम सिस्टीमचे जे प्रणेते आहेत ते R.H. व्हिटकर आहेत आणि 1969ला त्यांनी हे 5 किंगडम सिस्टीम आपल्याला प्रोव्हाइड केली होती. तर काय म्हटलेलं आहे, सर्वात आधी जे पहिल्या सॅलियन फीचर्स ऑफ 5 किंगडम सॅलियन फीचर्स याची वैशिष्ट्य काय आहे, ही जे किंगडम सिस्टीम बनवली आहे याची वैशिष्ट्य काय आहे, तर सर्वात पहिलं कोणता किंगडम असेल तर तो आहे किंगडम मोनेरा. आता या किंगडम मोनेराचा आपण अभ्यास करूया. इट कंटेन्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. इट कंटेन्स युनिसेल्युलर म्हणजे युनिसेल्युलर म्हणजे सिंगल न्यूक्लियस असेल त्यामध्ये, ऑर्गॅनिझम्स विथ द प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्यामध्ये जे न्यूक्लियस आहे हे न्यूक्लियस काय वेल डेव्हलप झालेलं नव्हतं. युनिसेल्युलर होतं, सिंगल सेल होते त्यामध्ये, आणि त्याचे जे न्यूक्लियस आहे हे त्याचे जे केंद्रक आहे हे काय पूर्णतः डेव्हलप झालेलं नव्हतं. हे त्याचं एक पहिलं वैशिष्ट्य आहे. मोनेरा इन्क्लूड्स युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स.
मोनेरामध्ये युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स काय होतात, इन्व्हॉल्व होतात. दीज आर ऑमनी प्रेझेंट. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे ऑर्गॅनिझम्स सर्वत्र आढळतात. ऑमनी प्रेझेंट म्हणजे काय, सर्वत्र आढळणारे. दे आर फाउंड इन all types of environment which are not generally inhabited by the living by other living beings. ते सर्वत्र आढळणारे होते आणि वातावरणामध्ये, इन्व्हायरमेंटमध्ये जनरली कुठेही आपल्याला त्याचं हॅबिट पाहायला मिळते, म्हणजे त्याचं वास्तव्य पाहायला मिळते. असे हे किंगडम मोनेरामधील त्याचे कॅरेक्टर्स आहे. फ्यू आर फोटो ऑटोट्रॉप्स अँड और किमो ऑटोट्रॉप्स. यापैकी काही हे फोटो ऑटोट्रॉप्स असतील. फोटो ऑटोट्रॉप्स म्हणजे ते स्वतःचं जे सूर्यापासून ऊर्जा मिळते त्यापासून बनते, किंवा केमिकल स्वतःमध्ये हे बनवतात, त्यामध्ये असे हे ऑर्गॅनिझम्स यामध्ये पाहायला मिळतील. बट मेजॉरिटी ऑफ हेट्रोट्रॉपिक्स इन नेचर्स. बरं, यापैकी मेजॉरिटी कशी होती, हेट्रोट्रॉपिक्स इन नेचर आपण पाहतो. These organisms do not have well defined nucleus. आपण सुरुवातीला सांगितलं होतं की युनिसेल्युलर होतं. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल होतं आणि त्याच्यामधलं जे न्यूक्लियस आहे हे काही वेल डिफाईन नव्हतं. वेल डिफाईन म्हणजे प्रॉपरली न्यूक्लियसचा डेव्हलप झालेलं नव्हतं. DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्टँडेड circular single chromosomes called a nucleoid. Smaller circular molecules of DNA as extra chromosomal genetic elements called plasmids. आता हे जे मोनेरा आहे, या मोनेरामध्ये जे DNA आहे, DNA कसं आहे, डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. त्याचं जेनेटिक मटेरियल त्याचं कसं आहे, सिंगल डबल हेलिक्स स्ट्रक्चर राहते. आणि त्यामध्ये जो एलिमेंट आहे, क्रोमोसोमल जेनेटिक एलिमेंट कॉल प्लास्मिड. प्लास्मिडमुळे आर ऑफन प्रेझेंट. प्लास्मिडमुळे जनरली त्याला कलर पिगमेंट त्यामुळे मिळते. सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन ऑल्सो कॉल्ड ॲज मरेन, विच इज अ पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड. यामधले जे सेल वॉल आहे, सेल वॉल म्हणजे काय, जे आपल्या त्या शरीरावर जशी त्वचा आहे, स्किन आहे, ही स्किन काय करते, कवरिंग आहे आपल्या शरीराची. तसेच मोनेरामध्ये जे सेल वॉल असेल, हे सेल वॉल कशापासून बनलेले असेल, पेप्टिडोग्लायकॅन्सपासून बनलेले असेल. जे की पेप्टिडोग्लायकॅनमध्ये कोणकोणते कंटेंट असतात, तर शुगर असते आणि अमायनो ॲसिडपासून हे बनलेलं असते. membrane bound organelles, that is mitochondria, amino acid membrane bound organelles, that is mitochondria, chloroplast, endoplasmic reticulums absent. आता त्यामध्ये आपण सांगितलं होतं सिंगल सेल आहे. आता सिंगल सेलमधून जेव्हा आपण पाहतो की आपल्या शरीरात जसे वेगवेगळे घटक आहे, किडनी आहे, त्याच्यानंतर इसोफेगस आहे, लिव्हर आहे, असे खूप सारे घटक असतात. तसेच या सेलमध्ये सुद्धा काही घटक असतात. हे सेल जर बनायचे असेल तर त्या सेलमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनेल्स असतात. त्यापैकी मायट्रोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, हे सर्व त्यामध्ये ॲब्सेंट असतील. रायबोझोम्स आर स्मॉलर इन साईज दॅन युकॅरियोटिक सेल्स. रायबोझोमची साईज आहे पण ते सुद्धा अगदी लहान आहे, जे की युकॅरियोटिक सेलपेक्षा कमी असते. The mode of reproduction is Monera is asexual or with the help of binary fissure or budding. आता जर आपण पाहिलं की त्याचं रिप्रोडक्शन कसं होते, प्रजनन कसं होते, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. ते कशाच्या माध्यमातून, एक तर बायनरी फिजनच्या माध्यमातून किंवा बडिंगच्या माध्यमातून. आपण 8वी 9वी 10वीला हे बायनरी फिजन आणि बडिंगच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे. बायनरी फिजन म्हणजे एक पेशीचे दोन मध्ये विभाजन होणे. बडिंग म्हणजे एखादा मदर सेल असेल, त्यालाच एक डॉटर सेल तयार होते आणि एक्झॅक्ट दोघांच्या कॉपी सारख्या होतात.
बायनरी फिजन आणि बडिंग हे दोन्हीही होऊन जाते. व्हेरी रेअरली सेक्शुअली रिप्रोडक्शन बाय कंजुगेशन मेथड्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन होते ते सुद्धा कंजुगेशन मेथड्सनी. मॉर्फॉलॉजिकल बॅक्टेरिया आर categorized into 4 groups: the spherical coccus, the rod-shaped bacillus, the kidney-shaped vibrio, and the spiral spirillum. आता सुरुवातीला जे पहिले सांगितलं आहे मी तुम्हाला, हे कोकस 4 ग्रुप सांगितलेले आहे. जनरली 4 ग्रुप्स. द स्पेरिकल म्हणजे गोलाकार जर असेल तर त्याला कोकस म्हटलेलं आहे. रॉड शेप जर असेल, रॉड शेप बॅसिलस, हे रॉड शेप बॅसिलस सांगितलेलं आहे दुसरं. त्याच्यानंतर कॉमा और किडनी शेप व्हिब्रिओ हे तिसऱ्या टाईपचं आहे. अँड दी स्पायरल स्पिरिलियम, खाली स्पिरिलियम आपल्याला पाहायला मिळेल या प्रकारचं स्पिरिलियम. हे त्याचे जनरली या प्रकारचे बॅक्टेरिया आर कॅटेगराईज 4 कॅटेगरीजमध्ये. स्पेरिकल असेल तर म्हणजे गोलाकार असेल तर कोकस म्हटलेला आहे, रॉड शेप असेल तर बॅसिलस म्हटलेला आहे, कॉमा क्युडनी शेप असेल तर व्हिब्रिओ आणि स्पायरल असेल तर स्पिरिलियम, असे त्याचे कॅटेगरीज पडलेले आहेत. नंतर पुढे आहे त्याचेच पुन्हा 2 टाईप पडलेले आहेत, अर्केबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आता पुढचं काय आहे, अर्केबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. These are differentiated from other bacteria on the basis of different cells features. These bacteria are mostly found in extreme environment. आता जे हे अर्केबॅक्टेरिया आहे मोस्टली कशी आहे, एक्स्ट्रीम कंडिशन, हेन्स टर्म ॲज एक्स्ट्रीमोफिल्स. म्हणजे जिथं कंडिशन अशी एक्स्ट्रीम असेल, जसं की दे आर फाउंड इन व्हरायटी ऑफ प्लेसेस ऑफ व्हॉल्कॅनिक क्रॅटर्स, म्हणजे ज्या ठिकाणी ज्वालामुखी वगैरे असतील, साल्टी लेक्स असतील, साल्टी लेक्स म्हणजे खूप क्षारयुक्त असे तलाव असतील, अँड हॉट स्प्रिंग्स म्हणजे त्या ठिकाणी गरम कुंड वगैरे ज्या ठिकाणी असतील, अशा ठिकाणी कोणतीच कंडिशन असेल, एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट म्हणजे ज्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी हे आर्किओबॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. द ॲबिलिटी टू विथस्टँड विथ सब hostile environment speak their capacity and survive very severe conditions. Bacteria can be withstand with high salinities are called halophils. हॅलोफिल्स बॅक्टेरिया जर का एखाद्या सॅलिनिटीमध्ये असेल, खूप क्षारयुक्त ठिकाणी जर असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे, हॅलोफिल्स. वाईल दोज withstand extreme temperatures known as thermophils. 2 कंडिशन आहे, की सॅलिनिटीज आहे, एक आहे दुसरा आहे टेम्परेचर. सॅलिनिटी ज्या ठिकाणी क्षारयुक्त खूप सारं सॅलिनिटीज असेल म्हणजे क्षारयुक्त घटक असतील, त्या ठिकाणी बॅक्टेरिया असतील तर त्याला काय म्हटलेलं आहे, हॅलोफाइल्स. आणि जिथं टेम्परेचर एक्स्ट्रीम टेम्परेचर खूप अतिउच्च तापमान असेल तर त्याला थर्मोफाइल्स म्हटलेलं आहे. हे दोन्हीही व्याख्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. बॅक्टेरिया दॅट कॅन विथस्टँड विथ हाय सॅलिनिटीज आर कॉल्ड ॲट हॅलोफाइल्स, while those are withstand extreme temperatures are known as thermophiles. म्हणजे क्षारयुक्त असेल त्या ठिकाणी त्याला हॅलोफाइल्स म्हटलेलं आहे आणि जिथं एक्स्ट्रीम टेम्परेचर त्याला थर्मोफाइल्स म्हटलेलं आहे. अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल ऑफ मिथॅलोजेनिक बॅक्टेरिया फाउंड इन अ गट ऑफ रुमिनंट्स, काऊ अँड बफेलोज. आता याचं सर्वात मोठं उदाहरण कोणतं दिलं आहे, मिथॅलोजेनिक बॅक्टेरिया. आता हे मिथॅलोजेनिक बॅक्टेरिया कशामध्ये येतात, गटमध्ये येतात. गट कुणाच्या, गट म्हणजे जे इंटेस्टाईन आहे त्यामध्ये गट असते. गट म्हणजे जे काऊ असेल किंवा बफेलो असतो त्याला रुमिनंट म्हणतात, म्हणजे जे रवंत करतात असे रुमिनंट्स, म्हणजे खातात आणि पुन्हा ते चघळून पुन्हा बाहेर काढतात, पुन्हा चावून खातात, त्याला रुमिनंट्स म्हणतात. काऊ अँड बफेलोज. दिस बॅक्टेरिया हेल्प टू प्रोडक्शन ऑफ मिथेन बायोगॅस प्लांट. दिस बॅक्टेरिया हेल्प. आता हे जो बॅक्टेरिया आहे हा कशा म्हणते, मिथॅलोजेनिक बॅक्टेरिया कशामध्ये सापडतो,
गट्स ऑफ रुमिनंट म्हणजे जे रवंत करणारे प्राणी आहेत, काऊ असेल बफेलोज आहेत, यांच्या गटमध्ये मिथॅलोजेनिक बॅक्टेरिया आढळतो. दिस बॅक्टेरिया आहे हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिथेन. आता हा जो बॅक्टेरिया आहे हा कशाच्या कामात पडते, तर बायोगॅस प्लांटमध्ये हा कामात पडते आहे. सेकंड एक्झाम्पल आहे त्याचं बॅक्टेरिया. बॅक्टेरिया these are commonly refer as true bacteria. ट्रू बॅक्टेरिया का म्हटलेलं आहे, कारण त्यामध्ये ट्रू बॅक्टेरिया का बरं म्हटलेलं आहे, कारण त्याच्यानं पेप्टिडोग्लायकॅन पासून बनलेला आहे, म्हणजे शुगर आणि अमायनो ॲसिड त्यामध्ये असेल म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, पेप्टिडोग्लायकॅन म्हटलेलं आहे. they have cell wall of peptidoglycans. They are found as autotrophs and heterotrophs. म्हणजे ते स्वयंपोषी असतात आणि हेटेरोट्रोप्स सुद्धा असतात. दे ऑटोट्रोप्स कॅन बी फोटोसिंथेटिक लाईक क्लोरोबियम, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया अँड क्रोमॅटियम, किमोसिंथेटिक्स लाईक सल्फर अँड बॅक्टेरिया. हे दोन्ही घटक त्यामध्ये ते स्वतःचे अन्न जेव्हा बनवतात तर फोटोसिंथेटिक असेल तर क्रोमोबियम, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया आणि क्रोमॅटियम असेल तर और किमोसिंथेटिक लाईक सल्फर बॅक्टेरिया. हे दोन्ही यू बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स आहेत. जनरली या प्रकारचं सायनोबॅक्टेरियाचं एक्झाम्पल्स आहे. आता या सायनोबॅक्टेरिया दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म्स लिव्हिंग फ्रेश वॉटर्स. आता जे आपण एक्झाम्पल पाहत आहे यू बॅक्टेरियाचं, हे यू बॅक्टेरिया मोस्टली कुठं आहे, मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म लाईक लिव्हिंग फ्रेश वॉटर. लिव्हिंग फ्रेश वॉटर म्हणजे काय, जे गोड्या पाण्यात राहतात आणि मल्टीसेल्युलर आहेत, त्याच्यामध्ये खूप ऑर्गन्स असतील, मायटोकॉन्ड्रिया असेल, त्याच्यानंतर रायबोझोम्स असेल, त्यानंतर फूड वॅक्युअल्स असेल, न्यूक्लियस असेल. मल्टीसेल्युलर ऑर्गन कशाला म्हणतात, ज्यामध्ये जास्त ऑर्गन्स असतील अशाला मल्टीसेल्युलर ऑर्गन्स म्हणतात. फिलामेंटस लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. दी बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलेजनस शीथ. याची बॉडी म्युसिलेजनस शीथ पासून बनलेली असते. हे जे दाखवलेलं आहे हे कवरिंग, यालाच काय म्हटलं आहे, म्युसिलेजनस शीथ. वरची कवरिंग आहे कशापासून बनलेली आहे, म्युसिलेजनस शीथ पासून बनलेली असते. द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स अँड फोटोसिंथेसिस पिगमेंट्स. आता ते म्युसिलेजनस शीथ काय करते, जे जेनेटिक मटेरियल्स इज टिपिकल अँड प्रोकॅरियोटिक. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन अँड झॅन्थोफिल्स आर दी फोटोसिंथेटिक पिगमेंट. त्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट असतील जे की कलरसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. फिलामेंट शो द हेटेरोसिस्ट विच हेल्प इन नायट्रोजन फिक्सिंग. आता हे जे नोस्टॉक प्लांट आहे, हे नोस्टॉक प्लांट काय आहे की नायट्रोजन फिक्सिंग एजंट आहे. ज्या ठिकाणी एखादं झाड असेल त्या ठिकाणी जर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जर असतील तर ते झाडाचं उत्पन्न हे जास्त पटीने आपल्याला मिळते. एक्झाम्पल त्याचं नोट म्हणून नायट्रोजन फिक्सेशन आहे. हेटेरोट्रोप्स आर द मोस्ट अबंडंट. Most of them are decomposers known as the breaking down of molecules in a simple molecules and minerals. They can be anaerobics helping to the curdling of milks. दुसरं त्याचं महत्त्वाचं उदाहरण काय आहे की ते आर एनोबिर्स म्हणजे जे विना ऑक्सिजनचं आपल्याला काय इथं हे मिळू शकते, एरोबिक्स हेल्पिंग कर्डलिंग ऑफ मिल्क. दुधाचं जे होणे त्याला आपण लॅक्टोबॅसिलाई सुद्धा म्हणतो. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ॲसिडोबॅक्टेरिया एक्झाम्पल आहे. अँटीजेनिक प्रोडक्शन, अँटीबायोटिक प्रोडक्शन म्हणजे जे आपण सध्या आता औषधं घेतो हे जास्ती मोस्टली कशापासून बनतात, तर अँटीबायोटिक प्रोडक्शनपासूनच बनतात. मायसेस त्याचं एक्झाम्पल आहे. कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल्स, बट स्टोरी डज नॉट एंड हेअर. Some of these are pathogens causing disease, typhoid, cholera, tuberculosis, tetanus.
म्हणजे काही आपल्याला त्याचे फायदे आहेत आणि काही तोटेसुद्धा आहेत. तर यापैकी काही पॅथोजन्स आहे, म्हणजे एक माध्यमातून आपल्याला काहीतरी डिसीज होतात. ते म्हणजे ते डिसीज कोणते, तर टायफॉईड असेल, कॉलेरा असेल, TB असेल किंवा टिटॅनस असेल, तर हे सर्व आपल्याला रोगसुद्धा या बॅक्टेरियापासून होऊ शकतात. तर आपल्याला त्याच्यात ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज फीचर्स सर्व आपण बघितलेले आहे. तर पुन्हा एकदा रिकॉल करू आपण आणि पुन्हा या टॉपिककडे. या किंगडम मोनेरामध्ये आपण काय काय बघितलं. सर्वात पहिले बघितलं आहे की किंगडम मोनेरामध्ये प्रोकॅरियोटिक असेल ते प्रोकॅरियोटिक, दुसरा आहे युनिसेल्युलर. तिसरं आहे त्याच्यामध्ये सेल वॉल त्याची साईज स्मॉलर साईज. त्याच्यानंतर सिंगल इन्व्हेलप सिस्टम असेल, त्याच्यामध्ये रायबोझोम्स आर स्मॉलर इन साईज, रायबोझोम स्मॉलर साईज असेल. त्यानंतर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आर अब्सेंट असतील, न्यूक्लियस इज अब्सेंट असेल, जेनेटिक मटेरियल सिंगल डबल हेलिक्स ऑफ मॉलिक्युलर ऑफ DNA असेल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन असे त्याचे जनरल आपल्याला कॅरेक्टरिस्टिक लक्षात राहिले पाहिजे. त्याच्यानंतर त्या बॅक्टेरियाचा आपल्याला कोणकोणता उपयोग आहे ते हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर आजच्या टॉपिकला एवढंच. उद्याच्या टॉपिकला आपण किंगडम प्रोटिस्टा पाहू. आपला आज पहिला किंगडम मोनेरा संपलेला आहे. पुढच्या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहोत, किंगडम प्रोटिस्टा. तर थँक्यू.